झालं सतनाम बावरी ओपनिंग जोडी असेल मैदानामध्ये सज्ज दोन्ही पंच तयार आहेत ऑन फील्ड अंपायर अविनाश बंगाल सर आणि सोबतच आहे ते जोशी सर तयार आहेत ऑन फील्ड अंपायर च्या रूपात। हिंदू प्रीमियर लीग काउंटडाऊन बिगिन करूयात। सुंदर असं संगीत आपण ऐकतोय डीजे ऑडिओ। डे वन ऑन तुम्ही बघू शकता लाईव्ह ऑन livevision.in ला सबस्क्राइब करा। अधिक माहितीसाठी आपण अपडेट घेऊ शकता इंस्टाग्राम पेजला। हिंदू प्रीमियर लीग हे आपलं पेजचं नाव आहे आणि लाईव्ह विजनला तुम्ही क्रिकेटच्या द्वारे देखील स्पर्धा ऑनलाईन बघू शकता। यूट्यूबला देखील ब्रॉडकास्टिंग सुरू आहे। थंडीमध्ये घर बसल्या दर्शक आणि फॅमिली आपली घरी मॅच बघत आहे तर चांगला खेळ दाखवा। बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना आपण देतोय आणि सामन्याला मात्र इथे सुरुवात केली जाते। जे जे स्पोर्ट्स वर्सेस मणिगुरू टॉस जिंकून इथे मात्र स्कोर तयार आहे। हिमांशु तायडे लास्ट स्ट्रीमर मयूर सावंत सर ऑल सेट फर्स्ट बॉल लास्ट मैच ऑफ इवनिंग थर्सडे फर्स्ट डे का ये लास्ट मैच। पहिला बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांनी अंकित केला गेला। बंगाल सर यांचा इशारा आलाय व्हाईट बॉल। स्ट्राइक वर जर पाहिलं सतनाम सिंह बावरी हार्ड हिटर खिलाड़ी पसंद करते बड़े शॉट। वीरेंद्र सहवाग जिन्हें कहा जाता है जळगाव का। वीरू पाजी है मैदान के अंदर तो तेवढा ताकदीचा गोलंदाज आदित्य माळी। जिनकी गेंद देखकर दर्शक बजाते हैं दोनों हाथ से ताली, जिनका नाम है आदित्य माली। पहिल्याचा खेळ मात्र चालू असताना अतिशय सुंदर अशी कामगिरी आपण बघू शकता। पहिल्याच ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण बघू शकता मैदानामध्ये पेश करताना पाहायला मिळत आहेत। धावाची मॅच सुरू असेल। पहिलं षटक मात्र सुरू असताना जे जे स्पोर्ट्स एक धावफलकामध्ये जे आपण पाहतोय समोर जर पाहायला गेलं सज्ज असेल सतनाम बावरी या ठिकाणी आपण पाहतोय सज्ज असेल गोलंदाज ट्रॅकवर पुढचा बॉल हो वेग आहे गोलंदाजाकडे। युवा गोलंदाज ते सर्रार चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर केला आदित्य माळी। युथ आयकॉन ठरू शकतो येणाऱ्या काळात ज्या प्रकारे गोलंदाज आहे। अतिशय कमी वयाचा गोलंदाज लेदर आणि टेनिस बॉल दोन्ही बॉलच्या फॉर्मेट मध्ये अतिशय प्रख्यात असा हा गोलंदाज। त्याला पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट पुढचा बॉल गॅप मध्ये तब्दील केलाय। बॉल मात्र मैदानाला दणदण कर सीमारेषा पार जातोय चौकार। सुरेखाचा फटका खूप चांगला टायमिंग मात्र साधलंय पाजीनं। सतनाम बावरी पाजी बिल्कुल वीरू पाजी की तरह बल्लेबाजी करते डैशिंग पाजी। आदित्य माळी तेवढा ताकदीचा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग मार्कवर एक साडी। पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर मध्ये ढकललाय। सर्कल मध्ये खूप चांगला फिल्डिंग शॉट कव्हरला करतो जो क्षेत्ररक्षक। एक चालू असताना 5 धावा पॉवर प्ले चालू आहे। प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित। यावेचा रा 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 खतरनाक पाजी के बल्ले से षटकार। सतनाम बावरी यांच्या बॅटमधून कव्हरला हा फटका रिप्ले बघू शकता तुम्ही राईट मध्ये विकेट। काय सुरेख टायमिंग केलाय स्टँड अँड डिस्पॅच केला बॉल कव्हरला षटकार आलाय। ग्रेट टायमिंग सतनाम बावरी
यामुळे ओपनिंगला संधी त्यांना मिळते आहे. मेरिटनुसार खेळ पेचचा चांगला वापर, चांगला फुटवर्क बघायला मिळाला. ओ द कव्हर हा षटकार डिलिव्हर केला. खूप चांगलं दृश्य खरं तर आपण बघतायत. ग्रेट वर्क करतायत लाईव्ह व्हिजन, एकदम इंटरनॅशनल क्वालिटी. आपण एखादी IPL ची मॅच बघतोय काय असं लाईव्ह दृश्य त्यांचं सुरू. आणखीन एकदा खूप चांगला फटका इथे कव्हरला खेळून काढलाय. शतक मात्र बॉल पर्यंत आहे. खूप चांगली फिल्डिंग तिने मात्र बघायला मिळाली कव्हर एरियामध्ये. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर असेल 12 रन स्कोर कार्डवरती आपण बघतायत. जे स्पोर्ट्स 12 धावा झालेल्या आहेत. सतनाम बावरी चांगली सुरुवात, 12 रन. अतिशय चांगलं टायमिंग साधलं गेलंय. धावसंख्या असेल 12 रन. गणेश राठोड, विशाल रोटे तयार आहे. इकॉनॉमी 8.38. चांगला इकॉनॉमिकल गोलंदाज. मात्र आता हे डिफरंट विकेट, डिफरंट कंडिशन, संध्याकाळ सत्र आहे, टेम्परेचर खूप कोल्ड आहे, त्याच्यामध्ये बॉल स्विंग करणं फलंदाजांना नक्कीच त्रास देणं सोपं नाहीये. पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न. मात्र इथे पहिल्याच बॉलला बावरी यांना पाठवले माघारी. शिकार किया बावरी का. पहिला झटका जे स्पोर्ट को. आता भक्तिलय पवित्र आणि अतिशय सुंदर असं गाणं इथे मात्र डीजे संगीत यांच्या वतीने बघायला मिळालंय. आता भगव्या कपनीवाला, खानदेशकरांचा दरारा. एक ओव्हरचा खेळ संपला. स्कोर असेल 12 रन्स, 1 गडी बाद. दुसरं षटक चालू असताना पहिल्याच बॉलवरती विकेट. संदेश सुरवडे आता बॅटिंगसाठी मात्र दाखल झालाय. खूप चांगला खेळाडू. आपण जर पाहिलं गेलं खूप लांबचा प्रवास करत असतो संदेश सुरवडे. महादेव भक्त सुरवाडे महादेव भक्त आहेत संदेश सुरावडे. विशाल रोटे, फुटबॉल बॉल आणि सुरवाडे यांना पंचांचा इशारा बघूयात. पंच काय पाहणी करतील. टीव्ही अंपायर कडे बिमर नो बॉल साठी इथे रिव्ह्यू दाखवलेला आहे. षटक क्रमांक 2 मध्ये हा बॉल थोडस धगधग होते कारण हा बॉल पंच पाहणी करतात टीव्ही अंपायर तिथे मयूर सोनवणे सर वा रूमला. काय असेल डिसिजन. डिसिजन पेंडिंग. इट्स नो बॉल. जोरदार या ठिकाणी मिळालंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू असताना जे स्पोर्ट्स धावसंख्या आपण जर पाहिले गेले स्कोर कार्डवर त्या 13 धावा. विशाल अरुण रोटे समोर आपण जर पाहिलं गेलं फ्रीचा सामना करेल गणेश राठोड. धावसंख्या 14 धावा. एका गडाच्या मोबदल्यामध्ये लायसन डिलिव्हरीचा सामना करणारे उंच बरा तगडा ताकदवान गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग मार्क वरती. समोर आपण जर पाहिलं गेलं फलंदाज दाखल झालेत विशाल अरुण रोटे. बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी करता पाहूयात. यावेळचा बॉल उडवलाय समोरच्या बाजूला. बॉल जाईल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार.
गणेश राठोड बॉलला हवा देत असताना षटकार वसूल केला गेलाय आणि या षटकाराने धावसंख्या मात्र असेल ती 20 धावा. जे जे स्पोर्ट्स संघ इथे आपण जर पाहिलं गेलं मैदानामध्ये बॅटिंग करत असताना षटक क्रमांक दुसरं चालू असताना गणेश राठोड पहिला बॉल उत्तुंग षटकार ठोकला गेलाय. बॉल तयार होत आहेत. आणखीन एकदा बॉल यावेळी देखील उडवलाय. बॉल यावेळी लटकवलं गेलंय. विकेट आली. धक्का दिलाय. कमबॅक केलाय. टी फॉर टॅट. हिंदू प्रीमियर लीग संयम ढाळला गेलाय. अतिशय चांगल्या टच मध्ये होते. पुन्हा एकदा तोच बॉल दिला. ती जागा निवडली. मात्र त्यावेळेस ताकद कमी होती. एलिव्हेशन कमी होतं आणि खूप चांगला झेल टिपला गेला तिकडे. विकेट आलेली आहे. पहिला दिवस या स्पर्धेत चमकदार दिवस राहिलाय आतापर्यंत. संपूर्ण दिवसात आपण बघू शकता आतापर्यंत लागले ते ऑल सिक्सर आपण सांगूयात ज्याचे अपडेट आहे. 109 षटकार लागले दिवसभरात आणि 52 चौकार लागले. सर्वात जास्त रोशनने मारलेत. रोशन भांगडे 4 चौकार रोशनच्या नावावरती आहेत. आकाश कोकाटेने 12 षटकार ठोकले दिवसभरात. खूप चांगली अपडेट खरं तर आपल्याला इथपर्यंत पाहायला मिळते आहे. या ठिकाणी माझ्या उपस्थित आले ते सामान्य परेश रिसॉर्टचे मालक परेश दादा बराठे. परेश दादांचं स्वागत. वेलकम परेश दादा. यश फिल्म मध्ये आपलं स्वागत. त्याचबरोबर साई मतचे संस्थापक सन्माननीय प्रमोद दादा बराठे आपण देखील उपस्थित झाला. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे हिंदू प्रीमियर लीग मध्ये. चांगला बॉल यावेळेस मात्र बघायला मिळतोय. सरळ खेळून काढलाय. फिल्डर मात्र बॉल पर्यंत आहेत. खूप चांगला शतक मात्र बघायला मिळालंय. थोडंसं तालमेल गडबडलंय. तिथे मात्र धावा वसूल करताना पाहायला मिळत आहेत. ग्रुप ए सुरू आहे. ग्रुप ए च्या लीग मॅच याच्यामध्ये संघर्ष प्रतिष्ठाननं 2 मॅच खेळत. 1 मॅच त्यांनी जिंकलेली आहे. एलिवारा प्लायवुड संघ 1 मॅच 1 विन. शिवशक्ती फेसपूर 1 मॅच 1 विन. तर आयटी डिगिटेक संघ दोन्ही मॅच गमावलेले आहे. तर बी गटाला सामना आपण बघतोय. बी गटातील जर आपण बघितलं शुभ दिव्य इन्व्हेस्टमेंट संघानं 1 मॅच खेळलेली आहे. 1 मॅच जिंकलेली आहे. बी गटात WS बेकर्स 1 मॅच खेळत 1 मॅच जिंकली गेली. त्यावरती फुटलंग फायटर संघ 2 पैकी 1 मॅच जिंकलेली आहे. तर सर्व जर खूप चांगला खेळत आहेत. तर आता नमो रायझिंग संघ देखील 1 मॅच खेळी सामना गमावलाय. जयेश कंस्ट्रक्शन सामना गमावलाय. मात्र आता एक नवीन कोरा सामना सुरू आहे मैदानावरती जिथे 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या असेल ती स्कोर कार्ड वरती 23 धावा आपण बघतोय. 2 गडी बाद 23 धावा. दोन षटकाचा खेळ संपला गेला. धावसंख्या असेल 23 धावा. पाहता जे जे स्पोर्ट्स संघ प्रथम बॅटिंग करत असताना मैदानावरती कोणाचा चांगला खेळ या ठिकाणी बघायला मिळणार आहे. क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये. क्रिकेट ही एक भावना आहे. क्रिकेट एक चांगला आनंद देतो. क्रिकेट चांगले तुम्हाला मित्र देतो. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जर पाहिलं गेलं असंख्य मित्र परिवार एकत्र आणतो. खराब झालेल्या तुमच्या एकमेकांचे संबंध पुन्हा एकदा जोडतो. ही क्रिकेटची ताकद. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर आपण जर पाहिलं गेलं जळगाव मधील मात्र एक मानाची स्पर्धा हिंदू प्रीमियर लीगला झालेली सुरुवात. परंपरा प्रतिष्ठा जीएस ग्राउंड जळगाव साक्ष देत आहे. यावेळेस स्विंग केला. बॉल कट आलाय. बॅटचा किनारा लागलाय. धक्का संदेश सुरवडे प्रणय पाटीलच्या जाळ्यात अडकलाय.
मात्र बॉल पर्यंत आहे. एक धाव तिने मात्र पहिला जरूर मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं. रनसंख्या असेल जे जे स्पोर्ट्स संघ. धावसंख्या मात्र षटक क्रमांक 3 चालू असताना 24 रन, लॉस ऑफ 3 विकेट. सुंदर असं थंडीचं वातावरण, क्रिकेटसाठी योग्य वातावरण जे झालं तर, कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर हा डोमेस्टिकचा महिना, रणजी ट्रॉफीचा महिना आहे भारतामध्ये. आणि क्रिकेट, टेनिस क्रिकेटचा देखील एक सुंदर असा महिना जो जाणला होता. आणि त्याच महिन्यात ही स्पर्धा अतिशय योग्य रित्या पार पाडली जाते. यावेळेचा बॉल राउडी फटका आलाय. षटकार कुणाल पवार बॉल बघू शकता रिप्ले. ज्या प्रकारे बॉल मात्र बघायला सरळ मारला फटका, कोणाला चान्स नव्हता. सामने पडा भी और जडा भी. सुरेख षटकार, खूप चांगलं दृश्य, कॅमेरामॅनचं कौतुक. ज्या प्रकारे बॉल फॉलो केलाय, अतिशय चांगलं टेलिकास्ट सुरू आहे, मनमोहक दृश्य. livevision.in. देखील बॉल जर पाहिलं गेला पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका आहे. खूप चांगले पाय बाहेर निघतात. फुटवर्क किती चांगला फलंदाज तुम्ही बघू शकता. एक खेळाडू आहे महाराष्ट्रात राजू पाटे सारखा एक उंच पुरा, त्याच पद्धतीनं इथे बॅटिंग स्लाइड आहे. खूप चांगला या ठिकाणी चंचल चालाक खेळाडू रोहित पारदी सोबत कुणाल पवार बॅटिंग करतोय. रोहित देखील एक स्टायलिश खेळाडू आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना 3 बाद 31 धावा झाल्यात. जे जे स्पोर्ट्सचा प्रिन्स रोहित पारदी, मधल्या फळीमध्ये केतन म्हात्रे सारखा स्टायलिश आयकॉन आहे या जळगाव शहराचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र बघायला मिळतोय. त्याच पद्धतीनं केतन म्हात्रे सारखाच टान्स घेतोय, त्याच प्रकारची शरीरयष्टी आहे बायकरमॅन भारताचा. तर नक्कीच प्रत्येक जण कोणाला तरी फॉलो करतो, रोल मॉडेल आहे. षटक या ठिकाणी चालू असताना आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल ती 31 धावा 3 बाद असताना. पायामध्ये टाकलेला बॉल मात्र समोर देखील गोलंदाज काही बुमरापेक्षा पण कमी नाहीये. समोर देखील करण आंबाला सारखा वेगवान गोलंदाज आहे मित्रांनो. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपले. धावसंख्या असेल 31 धावा 3 बाद. जे जे स्पोर्ट्स. अतिशय चांगला खेळ. कुणाल पवार एका बाजूने बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली गेली 31 धावा इथे नोंदवल्या गेल्या. गोलंदाजीसाठी जर पाहिलं चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आलाय. लांब पल्ल्याचा रनअप, खूप लांबून आलाय, सर्कलच्या बाहेरून मात्र रनअप घेतलाय. रफ्तार आणि गतिमान गोलंदाज. समोर देखील कुणाल उंच असा परिपक्व बॅटर, प्रॅक्टिस मध्ये आहे. सराव मधला बॅटर, लेदर बॉल क्रिकेटपट्टू कुणाल पवार. आदित्यचा पहिलाच बॉल, बिग हिट करायचा प्रयत्न. दोघे खेळाडू बघता व्यावसायिक दृष्ट्या प्रोफेशनल लेवलचे क्रिकेटपट्टू आहेत. आदित्य माळी, त्याच्यामुळे या दोघांमधले दोन बघायला खूप मजा येणार आहे. बॉलचा रिप्ले दाखवलाय. ज्या प्रकारे बॉल खूप चांगली ऍक्शन आहे, कॉर्ट ऍक्शन. बॉल रिलीज करताना आपण बघतोय खूप चांगली फ्लाईट दिली होती. स्लोवर मिश्रण आदित्य माळीकडून. पुन्हा एकदा यावेळी उचललाय बॉल, वेट केला बॉलचा, कव्हरला फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषा बाहेर धाडला गेलाय. कुणाल पवारच्या बॅटमधून चौकार आलाय. कुणाल पवार रॉकी सारखा मैदानावरती रॉक करतोय. बुक केलाय चौकार. टायमिंग चांगलं. कुणाल पवार खूप चांगला मॅच, प्रेक्षकांना चांगला सामना बघायला मिळतोय.
फुटबॉल रिव्हर्स केलाय, अल्टी पलटी ही बॉल न घेतली मैदानाच्या बाहेर कल्टी, पंचांचा इशारा होता चौकार. फुटबॉल बॉल होता, त्याला पनिश केलंय. खूप सॉलिड टायमिंग आहे. ज्या प्रकारे फलंदाजाचं तंत्र बघू शकता, डोळ्यामध्ये आग आहे. फलंदाज नक्कीच मैदानावरती छाप सोडतोय आपल्या नावाची. सुरेख तालमेल आहे. अतिशय लाजबाब फलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो बॅटर कुणाल पवार. शक्ती बॉलिंग एंड करून मात्र सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी. तर समोर बॅटर तयार कुणाल. डावखुरी आताचा मात्र तेज पुंजितारा सज्ज आहे. सुरेख अशी मॅच. षटक क्रमांक 4 मात्र चालू असताना बॉलर तयार होताना पाहायला मिळत आहेत. ते जरा बॉल यावे मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ढकलल्या बॉल ऑन साइड दिशेने फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली. 2 चौकार खेळल्यानंतर एक चांगली सिंगल, एक चांगलं क्रिकेट चं प्रदर्शन मात्र कुणाल पवार करत असताना आपण नक्की तिथे पाहतोय. एका बाजूनं आपण बघताय टेनिस बॉल क्रिकेटचा रोमांस केतन म्हात्रे उभा आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण बघताय डावखुऱ्या त्याचा तेवढ्या ताकदीचा उचलला बॉल सर बॅट मध्ये. अतिशय चांगला फटका. डिरेक्टचा प्रयत्न तिसऱ्या पंचांकडे अपील केलं जाते. जे जे स्पोर्ट्स तुमच्या टीम मध्ये कोणाकोणा वाटते हा केतन म्हात्रे सारखा खेळतो? जे जे स्पोर्ट्स दोघा तिघांना तर वाटतोय, कारण कॅप देखील तशीच आहे. मला तर डिट्टो केतन म्हात्रे वाटतो हा खेळाडू. तसं देखील खेळताना दाखवा, कारण की आयुष्यामध्ये एकच गोष्ट कधी हरू नका, ते म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह इंटेंट. तुमचा आत्मविश्वास कधीच गमावू नका, कारण की तोच तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा खजिना आहे, तो तुमचा आत्मविश्वास. हिंदू प्रीमियर लीग खरं तर 7वा सामना 10 षटकाचे सामने, त्याच्यामध्ये सॉलिड अशी कामगिरी सर्व जे आमची ऑफिशियल टीम आहे, ज्याच्यामध्ये डीजे मास्टर डीजे थँक्यू डीजे थँक्यू. निर्णय पेंडिंग आहे. निर्णय अजून पेंडिंग. नॉट आउट. बॅटर सेफ. षटक क्रमांक 4 चालू असताना आपण धावसंख्या जर आपण पाहिले गेली स्कोर कार्डवरती असणाऱ्या त्या 41 धावा, 3 बाद 41 धावा इथे बनवल्या गेल्या. समोर आपण जर पाहिलं गेलं कुणाल पवार बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे. समोर बॅटिंग साठी मात्र तयार आहे आदित्य माळीचा पुढचा बॉल. आदित्य तयार आहे. समोर आपण जर पाहिलं गेलं सज्ज असेल तो कुणाल पवार सज्ज आहे. फुटबॉल यावे टोला दिलाय मोठा. बिग हिट. मैदानाला नक्की चिरत सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या मात्र 47 धावा, 3 बाद 47 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. जे जे स्पोर्ट्स संघ हैराण केले, परेशान केले. कुणाल पवारचा बॅटिंगला तोड नाहीये. याने आगमन होते आपले लाडके पाहुणे
आदरणीय रोहित दादा पाटील आपले लाडके पाहुणे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट सिरीज साठी ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलंय ते आपले लाडके पाहुणे आदरणीय रोहित भाऊ पाटील. वेलकम सर, वेलकम. खूप खूप स्वागत तुमचं. अतिशय सुंदर अशी स्पर्धा सुरू आहे हिंदू प्रीमियर लीग. आणि इथं आल्यावरती तुमच्या मनाला वाटलं असेल एखाद्या स्टेडियम मध्ये मी एंट्री मारली की काय, एवढं भव्य स्टेडियम मात्र इथं उभं केलंय. हिंदू प्रीमियर लीगची कमिटी आहे. अमल भाऊ जयकार यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय आणि मंचाची शोभा आपण वाढवायची आहे. अमल भाऊ आपल्याला विनंती करतो आम्ही आपण मंचावरती यायचंय. अमल भाऊ, रोहित भाऊ यांना घेऊन आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण जर पाहिले गेली स्कोर असणार तो 47 धावा. सुरेख अशी मॅच चालू आहे. बॅटिंग करत असताना कुणाल पवार एका बाजून तर दुसऱ्या बाजूला रोहित पारदी. रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. बघायचं आता कशी कामगिरी करतोय तो. गोलंदाज देखील आहे तेवढ्या ताकदीचा आपण बघताय. षटक क्रमांक 5 साठी बॉल तयार आहे. बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारला. यावेळी जर पाहिलं सरळ रांगे सरळ रेषे स्ट्रेट हिट स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव तिने मात्र पाहायला मिळाली. सुरेख असं वर्णन करतोय शॉटचा. आपण पाय काढत फुटबॉल बॉल वरती सरळ बॅट ना फटका खेळून काढला. स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक वर आता आलाय कुणाल पवार आलाय, ज्यानं आतापर्यंत 2 षटकार. टायमिंग खूप चांगलं असतं कुणाल पवारचं. टायमिंग वरती तो खेळतो, जास्त ताकद लावत नाही फटक्याला. टायमिंगचा हुकमे एक्का. कुणाल पवार या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 वर चालू असताना सुरेखाचा खेळ चालू आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं गोलंदाज तयार होत आहेत. फुटा बॉल टायमिंग पुन्हा एकदा चांगलं. टायमिंग प्रॉपर. षटकार आहे सुपर. 6 धावा. फुटा बॉल कुणाल पवार बॅट ऑफ द मिडल. खूप सुरेख टायमिंग. अतिशय कुणाल पवार मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर या हिंदू प्रीमियर लीग मध्ये, ज्याच्या नावाकडे लक्ष आहे सर्वांचं. केपी आलाय. कुणाल पांड्या पुन्हा एकदा उडवलाय बॉल. अरे कुणाल पवारची हवा या रात्रकालीन स्पर्धेमध्ये सुरू आहे. षटकार आलाय. आज की रात कुणाल पवार के नाम. आज की रात में 4 चांद छोड़कर आते हुए कुणाल पवार. खूप चांगली बॅटिंग. घायल शेर धार है बिल्कुल. घायल शेर की सांसें उसके धार से भी ज्यादा भी खुकार होती है. आज की रात कुणाल पवार के बल्लेबाजी की रात है. आज की रात खूप चांगला खेळ या ठिकाणी आपण पाहतोय सुरू असताना. पुन्हा बॉल पाहायला गेला कव्हर मध्ये बॉल इथे मात्र टॅप करताना पाहायला मिळत आहे. सुरेखाचा बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. षटक क्रमांक 5 वर चालू असताना आपण जर पाहायला गेलं 60 धावा धावपलकामध्ये आहेत. सुंदर असं काम पंचांचं. ऑन फील्ड अंपायर रवींद्र बंगाल सर, स्क्वेअर लेग पंच जोशी सर. फुटबॉल बॉल सुंदर टायमिंग प्रॉपर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला आग लावत चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. चौकार. कुणाल पवार बघता बघता 40च्या घरात पोहोचलाय. 14 बॉलचा सामना करत असताना 3 चौकार 4 षटकार 285 स्ट्राईक रेट कुणाल पवारच्या बॅटमधून. मात्र केपी ऑन फायर.
कट केला गेला बॉल पुन्हा एकदा कुणालनं. खूप चांगल्या फॉर्म मध्ये कुणाल, ज्याला चांगले साथ देतो रोहित. एक रन काढ, पुन्हा एकदा नॉन स्ट्राइक एन ला गेलाय कुणाल. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांचा स्कोर झालाय 65 धावा. 3 बाद असताना 17 बॉलला 42 धावांची भागीदारी उत्तर देत नाहीये. ज्याप्रकारे कुणालला बॅटिंग केलेली आपण बघताय ऑन स्क्रीन, तुम्ही कुणालचा कॉन्फिडन्स बघू शकता. एक चांगलं असं टेलिकास्ट सुरू आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीचं प्रक्षेपण चालू असताना अतिशय सुंदर असा खेळ ठिकाणी चालू आहे. धावसंख्या आपण जर पाहिले गेले एक चांगली मॅच ऑन असताना मैदानावरती बघायचं काय घडलं जातंय. एवढ्या थंडी खेळाडू मात्र खेळतायत. जळगावच्या खरं तर युवा खेळाडूंना एका मंचावरती युनिटी मध्ये आणत एक चांगला संदेश दिला जातोय. साथ खड़े तो तूफान को भी यहाँ पे हरा सकते हैं, तूफान के साथ भी लड़ा जा सकता है. अगर एक साथ डटकर खड़े रहेंगे तो दुनिया भी जीत सकते हैं. जळगावची असणारी हिंदू प्रीमियर लीग अनेक स्पर्धा खरं तर होत असतात या जळगावमध्ये. जळगाव हे क्रिकेटचं माहेरघर जे जाणलं जातं. अनेक मोठ्या स्पर्धेसाठी जळगाव प्रसिद्ध आहे. त्यामधली हिंदू प्रीमियर लीग स्पर्धा आपण बघतोय. बॉल तयार होत आहे. 6वं षटक चालू असताना समोर आहे केपी ब्रँड. केपी ब्रँड ठरलंय ज्या प्रकारे जे जे स्पोर्ट्स संघाने त्याला खरेदी केलं होतं. सुंदर असं मॅनेजमेंटचं कौतुक. बोली लावली, संघात समावेश केला केपीचा. केपीनं बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. कोणाला संधी नाहीये. सर्वांना इथे बीट करत बॉल सीमारेषा बाहेर धाडला गेलाय. षटकार. केपी रिप्ले तुम्ही बघू शकता. सुरेख बॉटम हँडचा वापर करत खूप चांगला षटकार आलाय. टॅप करत इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न. केपीला रन मिळणार नाहीये. 6वं षटक जे सुरू असताना आपण पाहतोय. जे जे स्पोर्ट्स संघ धावसंख्या आपण जर पाहिले गेली धावसंख्या 71 धावा 3 बाद असताना 5 षटकार मारले केपीनं. 17 बॉल 47 वरती बॅटिंग करत अर्ध षटकापासून फक्त 3 धावा दूर आहे केपी. पाहूयात जे जे स्पोर्ट्स यावेळी बॉल कव्हरला मारलाय. गुड्डूच्या बॅट मधून हा सीमारेषा बाहेर जातोय आणि याबरोबर गुड्डूचं या ठिकाणी अर्धशतक कंप्लीट होते. जोरदार टाळ्या वाजवा गुड्डूसाठी. 18 बॉल मध्ये 51 धावा. कुणाल पवार सुरेख असा खेळ कुणाल पवारच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळालाय. अतिशय सुंदर टायमिंग. कुणाल पवार अर्धशतक मात्र पूर्ण करताना पाहायला मिळालाय. 18 बॉलचा सामना करत असताना केपी ब्रँड जळगावचा टार्झन जे जे स्पोर्ट्स साठी आज एक सुरेख असा खेळ दाखवलाय केपीनं. गुड्डू पवार और एक घुमा दिया. ये बैनर तोड़ षटकार. गुड्डू पवार फटा पोस्टर निकला हीरो. सुरेख अशी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आज फेमस झालाय हा खेळाडू. प्रत्येकाच्या ओठावरती एकच नाव कुणाल पवार. फुटबॉल आ रा 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 खतरनाक षटकार. असं जर खेळत राहिला तर मला वाटतं आज एखादा शतक लोडिंग आहे.
आज दिवाळी साजरी करतायत इकडे फलंदाज. धावसंख्या जर पाहिली 87 धावा मात्र बघायला मिळत आहेत. कुणाल पवार आज गोलंदाजांना अजिबात संधी दिली नाहीये. उज्ज्वल भविष्य जे जळगावचा आहे. रिवाचा प्रयत्न यावेळेस जो मात्र पाहायला मिळतोय. आणि मयूर सर अशाच स्पर्धेमधून मात्र आयकॉन तयार होतात. अशाच स्पर्धेमधून गली से लेके स्टेडियम तक लड़के पोहोचते हैं. 6 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या आपण जर पाहिली गेली स्कोर आहे तो 87 धावा 3 बाद असताना जे जे स्पोर्ट्स 87 लॉस ऑफ 3. अतिशय सुंदर खरं तर खेळ चालू आहे. कुणाल पवार जैसे खिलाड़ी इस लीग से बड़े होते और बिल्कुल पूरे भारत के फ्यूचर बन सकते हैं. जिस तरह से टैलेंट लोगों ने देखा है, जैसी बॅटिंग तो मैदानामध्ये करतोय, अगदी व्यावसायिक गटातले जे आयकॉन असतात तशाच प्रकारची बॅटिंग कुणाल पवारकडे आहे. आणि टुर्नामेंट सर्वात महागडा खेळाडू आहे. 58,000 रुपयाची बोली लागलेला खेळाडू कुणाल पवार. सुदैकाचा खेळ खरं तर जेवढे महागडे VIP खेळाडू आहेत KP आज खूप चांगला खेळ खरं तर त्याच्याकडून दाखवतो. त्याची फिटनेस बघू शकता, ज्याचा कॉन्फिडन्स बघू शकता, या गोष्टी त्याला महान बनवतात. यावेळेस आज केतन म्हात्रेच्या बॅटला बॉल लागत नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला KP चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. कारण की त्याला माहिती आहे समोर KP आज सर्व सूत्र हलवतोय. त्याच्यामुळे आज मी माझी बॅट जरी शांत राहिली तरी काय अडचण नाही. माझी भूक मात्र कुणाल पवार भागवतोय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं खूप लांब पल्ल्याचा इथे बॉल बघायला मिळालाय. शेवटी मात्र एक धावती मात्र पाहायला मिळाली. धावसंख्यामध्ये पुढे जाते. मात्र एका बाजून धावा चालू आहेत, एका बाजून कुणालचं इंजिन गरम आहे. त्यामुळं जास्त टेन्शनचं काम नाहीये जे स्पोर्टला. मात्र आता मनी गुरु संघ कशा प्रकारे या धावा रोखणार आहे. कुणालची विकेट त्यांना घ्यावं लागेल जर मोठा स्कोर जर वाचवायचा असेल. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं गेलं 139च्या घरामध्ये प्रोजेक्ट स्कोर आहे. त्याला जर थांबवायचं असेल तर तुम्हाला कुणाल पवारची विकेट घ्यावी लागेल. या स्पर्धेमध्ये 58,000 रुपयाला बोली लागणारा खेळाडू, सर्वात महागडा खेळाडू KP बॅटिंग करतोय. धावसंख्या जर पाहिली गेली 88 धावा मात्र आपण पाहतोय. 7वं षटक मात्र चालू असताना मैदानावरती मनी गुरु पाहिजे. आता मनी गुरु संघ जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे कट केलाय. बॉल हे दिक्कत आहे कारण स्विंग करायचा प्रयत्न केला होता. चेंडू अतिशय सुंदर आहे. 7वं षटक चालू असताना आपण जर पाहिलं गेलं एक चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय तो गोलंदाज पवन पाटीलने. सूर्यकाचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. याच्या अगोदरची मॅच देखील ज्या प्रकारे खेळ दाखवला खरं तर मंगेश पाटील आणि टीमनं शेवटपर्यंत लढत दिली. शेवटच्या बॉलपर्यंत सामना मात्र पाहायला मिळाला होता. संघर्ष केला होता फुटलंग फायटर्स WS बेकर यांच्यामध्ये झालेली मॅच. हो यावेळेस फटका पोहोचतोय KP ला. आता रोखलं गेले. KP ला थांबवले. चेन खेचली KP ची. विकेट आली.
चांगला खेळ, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 24 बॉल मध्ये 63 धावा, 7 षटकार, 4 चौकार. कुणाल पवारचं स्वागत केलं जातं टाळ्यांच्या आवाजामध्ये, कारण एक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट इनिंग करून त्यानं मैदान सोडलंय. खूप एन्जॉय केले प्रेक्षकांनी केपीची बॅटिंग. धावसंख्या आपण जर पाहिले गेले जे स्पोर्ट्स संघ बॅटिंग करत आपण जर पाहिले गेले 88 धावा मात्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. समोर नवीन बॅटर आलेत. आता कौतुक आहे पवन पाटील च्या धाडसाला, ज्या प्रकारे त्यानं कंट्रोल ठेवला, कुणाल पवार सारखा सेट फलंदाजाला रोखण्यामध्ये यश आलं. ते गोलंदाज पवन पाटील यांना. मात्र आता सूरज पाटील आलाय. 355 मॅचेसचा अनुभव सूरज पाटीलला. जळगावची रन मशीन, जळगावची बुलेट ट्रेन सूरज पाटील जे स्पोर्ट्सचा बाहुबली आलाय बॅटिंग साठी. तर त्याला बॉलिंग करे पवन पाटील तयार आहे समोर बॉलिंग करण्यासाठी. सूरज खूप लांब षटकार मारतात, खूप ताकद त्यांच्याकडे आहे. पहिला बॉल उचललाय, मात्र इथे ताकदीची गरज कमी होती, टायमिंग नव्हतं, फलंदाज बाद झालाय. इथे मात्र विकेट पाहायला मिळाली मित्रांनो. मोठा झटका आलाय, कारण ताकदवान खेळाडू होता, जुन्या बॉलवरती नेहमी आक्रमक ठरत असतो सूरज, त्याला रोखलंय. पवन पाटीलचे अतिशय इम्प्रेसिव्ह, त्याने दोघही चांगले खेळाडू बाद केलेत. दोघही स्ट्रायकर फलंदाजांना रोखण्यामध्ये यश आले ते पवन पाटीलला. सुरेख अशी कामगिरी मात्र आपण बघताय पवन पाटीलची. हिंदू प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय जळगाव शहरात. 10 दिशात एकच आवाज, हिंदू प्रीमियर लीग, हिंदू प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व जे सक्सेसफुल झालंय. ऑक्शन से लेके मैदान तक बहुत ही अच्छा मैनेजमेंट, बहुत ही अच्छा आयोजन हिंदू प्रीमियर लीग का रहा. आणि आज पहिला दिवस खूप चांगला, सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र गाजवलंय. खेळाडूंनी, प्रेक्षकांचा मोठा सपोर्ट राहिलाय. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण जर पाहिले गेले 88 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज आहेत. आता जबाबदारी घ्यावी लागेल जे स्पोर्ट्सचा केतन म्हात्रे, त्याला स्वतःच्या खांद्यावरती आता जबाबदारी घ्यावी लागेल. सज्ज झालाय षटक क्रमांक 8 साडी. बॉलर देखील तयार आहेत. बघूयात कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी करतायत ते गोलंदाज. मागे ठेवलाय बॉल, स्विंग आणि मिस केलाय. डावखुऱ्याचा गोलंदाज बॉलला अँगल बनवत असताना कट केलाय. नॅचरल कट आहे, बॉल बाहेर वळवलाय. रोहित पारदी, प्रेक्षक मात्र बॅटिंग एन्जॉय करतायत. हो या फिरवलाय, वार 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 षटकार. वार केला असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर मात्र पलायन करतोय. रोहितच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मे हो ना, एक षटकार, एक कॉन्फिडन्स आलाय आता मैदानावरती. रोहित दाखवतोय मी देखील काय कमी नाहीये. जे स्पोर्ट्स संघ धावसंख्या आपण जर पाहिले गेले स्कोर कार्ड वरती असताना त्या 54 धावा 5 बाद असताना आपण जर पाहिलं गेलं. गोलंदाजीसाठी देखील गोलंदाज सज्ज आहेत विशाल रोटे. पाहिलं गेलं पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न ठिकाणी जो पाहायला मिळतोय. शतशी मात्र बॉल पर्यंत आहेत. इथे मात्र इशारा नो बॉलचा. विनायक जोशी सर मॅन फ्रॉम नाशिक, स्क्रीलक पंच अविनाश बंगाल सर मॅन फ्रॉम नाशिक, तर मयूर सोनवणे सर आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं गेलं योगेश भाकरे सर. अतिशय सुंदर अशी पंचाची भूमिका ऑल एव्हर महाराष्ट्रात त्यांची आहे. ओहो पुन्हा एकदा टप्पा बोलल्यानंतर बॉल वळण घेतलं गेलंय. डॉट बॉल आलाय, बॅटच्या पल्ल्यात बॉल सापडला नाहीये तो रोहित यांना.
क्रिकेट म्हणजे फक्त षटकार मारणं नाहीये, तर प्रत्येक बॉलचं मेरिट, प्रत्येक बॉलचं कॅल्क्युलेशन, मागे बॉल जर षटका मात्र पुढच्यावरती कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे, कशा धावा वाढवता येईल ते डोक्यात पाहिजे. रोहित मात्र थोडासा कन्फ्यूज आहे आज. मागे ठेवला पुन्हा एकदा. यावेळी जर पाहिलं गेलं बिगीचा प्रयत्न, प्रेशर मात्र घेताना पाहायला मिळत आहेत, कारण मोठी स्पर्धा आपण बघू शकता कव्हर करतोय. या स्पर्धेमध्ये सर्व आपल्या संघासाठी चांगलं करायचा प्रयत्न. 8वं षटक तिथे सुरू आहे. धावसंख्या आपण जर पाहिले गेली जे स्पोर्ट्स संघ, धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 96 धावा धावफलकामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. 96 रन. 5 गडी बाद असताना आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज तयार आहेत. हो हो, यावेळी मोठा फटका आलाय. समोर मात्र बॉल खेळत असताना तिने मात्र एक सिंगल पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं गेलं जे स्पोर्ट्स संघ बॅटिंग करत असताना स्कोर झाला 97 धावा 5 गडी बाद असताना. एका बाजूने गोलंदाजी करतात ते विशाल अरुण रोटे, समोर आहे रोहित. पाहिजे काय करताय मैदानावरती. गोलंदाज तयार आहेत. पुणे तबकीचा प्रयत्न. हो हो, बॅटचा किनारा. शेवटी या ठिकाणी हा संघर्ष संपलाय. 6वा धक्का. रोहित बाद होत आहेत. 8वा धक्का हे संपला. 8 नंतर स्कोर झालेला आहे 97 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हिंदू प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व, ऐतिहासिक पर्व, ज्याला आपल्या सर्वांना आहे गर्व, तेच आहे हिंदू प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. धावसंख्या आपण बघताय 97 धावा. जे स्पोर्ट्स मणिगुरु संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केला. आता 12 बॉल बाकी आहेत. बघूयात या 12 बॉल मध्ये काय कामगिरी मात्र पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 9 साठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजी यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला जरूर मिळत आहेत. अतिशय सुरेख असा खेळ या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या 97 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेचा देखील बॉल पैकीचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. शतक मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला जरूर मिळाली. 1 धाव इथे अंकित करताना पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर वरती जर आपण पाहायला गेलं 58 धावा इथे मात्र बघायला मिळत आहे. षटक क्रमांक 9 चालू असताना गोलंदाज तयार आहेत. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळालाय. पवन पाटील, एवन पवन सारखा सुरेख असा बॉल डिलिव्हर केला. एकदम आग लावत बॉल खेळपट्टीच्या एकदम विकेटच्या एकदम जडमध्ये रोखला गेला. तो आशिष प्रदीप राणीत यांनी. षटक क्रमांक 9 चालू असताना आपण पाहतो स्कोर 98 धावा झाल्या 6 गडी बाद. आणखीन एकदा यावेळेस सुरेख असा यॉर्कर. प्रॅक्टिस किती करत असेल पवन या बॉलची. नक्कीच जर पाहिलं असेल बुमराह जसा शूज धरून मात्र बॉलिंग करायचा तशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो पवन. फलंदाजी एकदम पाय धरून बॉलिंग करतोय. राईट ऑन टार्गेट. पुण्यात यावेळेचा बिकीचा प्रयत्न भिरकावून द्यायचा प्रयत्न केला गेला. शतक मात्र बॉल पर्यंत जे जरूर पाहायला मिळत आहेत. एक सिंगल येताना पाहायला जरूर मिळाली. पहिला डाव चालू असून जे स्पोर्ट्स संघ धावसंख्येवरती मात्र बनवल्या गेल्या त्या 99 धावा 6 गडी बाद 99 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. पुण्यात गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर विकेटचा प्रयत्न इथे मात्र चेंडू डॉट आहे. स्वेर मारा केला गेलाय. 9 षटक क्लीन बॉल झालाय. क्लीन बॉल झालाय. जे स्पोर्ट्स संघ आपण जर पाहायला गेलं फलंदाजी यासाठी मात्र नवीन फलंदाज दाखल होतो. विशाल आलेला आहे. विशाल विश्वकर्मा आलाय. 99 विकेट. इनिंग कसं केलं जाणार ते मात्र बघूयात. आजच्या दिवसभरातील मात्र हा शेवटचा सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. सुंदर असं सेटअप. लाईट्स अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आहेत. अतिशय सुंदर दर्जेदार लाईट्स. खरं तर हा जो प्रकाश आहे एकदम चांगलं स्टेडियम बनवलंय कमिटीनं. पहिलं पर्व असून देखील
कोणतीच कमतरता आयोजकांनी या ठिकाणी सोडली नाहीये. धावसंख्या आपण जर पाहिले गेली 99 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 9 तिथे चालू असताना गोलंदाजीचा निर्माता गोलंदाज पवन पाटील या ठिकाणी सज्ज आहे. पवन पाटीलचा पुढचा बॉल तयार असेल तो फलंदाज समोरच्या बाजूला. चांगला बॉल यावेळेस मात्र समोर खेळलाय सरळ रांगे. सुंदर असा बॉल अडवलाय पवन पाटील. 2 टाळ्या झाल्या पाहिजे. बॉलिंग आवडली असेल तर 2 ओव्हर टाकत असं 1 मेडन टाकत 2 रन देत 3 विकेट मिळवल्यात या पठ्ठ्यानं. अतिशय खतरनाक गोलंदाजी जी या ठिकाणी पाहायला मिळाली पवन पाटीलची. शेवटचा षटक आता इथे पाहायला मिळेल. नंबर 10 साठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहेत. सुरेख अशी मॅच चालू असताना शेवटची मॅच सुरू आहे. मॅच नंबर 7. आमचे सर्व ऑफिशियल टीमचं मी कौतुक करेन. खास करून आमचे कॅमेरामॅन आणि ब्रॉडकास्टिंग डीजे ऑपरेटर पंच आणि आमचे समालोचक आदरणीय पद्माकर पाटील सर. कारण दिवसभर त्यांनी या स्पर्धेमध्ये जोश निर्माण करून ठेवला आहे. व्हॉइस ऑफ जळगाव, प्राइड ऑफ जळगाव, पद्माकर पाटील जो आवाज फक्त महाराष्ट्रात नाही तर साऊथ आफ्रिकामध्ये देखील घुमलाय. जे जे स्पोर्ट्स शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला फटका जोरदार टोला दिलाय समोरच्या बाजूला. या ठिकाणी लॉंग ऑफला फिल्डिंग करत असताना काय रोखलंय शेवटच्या ओव्हरमध्ये. जसा बाद झालता केपी बाद झाल्यानंतर एकानं देखील जबाबदारी घेतली नाहीये. धावसंख्या पुन्हा एकदा केपीनं 63 धावा केल्यात. त्याला वगळता कोणताही फलंदाज इथे यशस्वी ठरला नाहीये. केपीनं 7 षटकार मारले. त्यानंतर रोहित पारदीनं 1 षटकार मारला. गणेश राठोड 1 आणि सतनाम सिंग बावरी 1 षटकार त्यानं मारला. मात्र खालच्या तळातील खेळाडूंना देखील धावा वाढवायला लागतील. प्रत्येक धाव ही आता बोनस स्वरूपामध्ये काम करणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिले गेली 101 धावा आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती शेवटच्या ओव्हरमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. अतिशय सुंदर अशी संध्याकाळ, नयनरम्य संध्याकाळ आहे. कारण प्रेक्षक दिवसभर आपण जर पाहिलं दिवसभराच्या कामातून ताणतणावातून जेव्हा संध्याकाळी त्यांना वेळ मिळतो, कोणी गार्डनला फिरायला जातं, कोणी पाणीपुरी कट्ट्यावर असतं, कोणी खाऊ गल्लीवरती असतं, कोणी संध्याकाळचं अगदी क्रिकेटची मॅच देखील खेळत असतं. कुठेतरी बीचवरती असेल किंवा एखाद्या रस्त्याच्या कडेला. मोकळा क्षण तणाव घालवणारा एकच खेळ तो म्हणजे क्रिकेट खेळणं, क्रिकेट पाहणं आणि क्रिकेटर लोकांना सपोर्ट करणं. यासारखा दुसरा आनंद कुठेच नाहीये. धावसंख्या मात्र 100 धावा आपण पाहतोय. जे जे स्पोर्ट्स 7/100 हिंदू प्रीमियर लीगचा अतिशय सुंदर असं पर्व सुरू आहे. आणखीन एकदा यावेळी जर पाहायला गेलं शेवटच्या ओव्हरमध्ये कुणाल यांनी देखील एक चांगली प्रकारची गोलंदाजी केली आहे. कारण डेट ओव्हर पेशी जे गोलंदाज आहेत मनी गुरु संघाकडे, ती त्यांची मनी पॉवर आहे की त्यांच्याकडे चांगले डेट ओव्हर पेशी गोलंदाज आहेत. आणखीन एकदा हाही बॉल जर आपण पाहायला गेलं सुरेख असा बॉल इथे पाहायला मिळालाय. गोलंदाजाने शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजाची दांडी गोल केली. सुरेख कामगिरी आपण पाहतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये 100 धावा आहेत. पुण्यापैकीचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. शतशः मात्र बॉल पर्यंत जे पाहायला मिळत आहे त्यानंतर एक सिंगल आलेले आहे. 101 एक बॉल बाकी आहे. एक गेंद शेष. क्या उसको बनेंगे विशेष? क्या होगा जळगावकर? क्या लगेगा सिक्सर? क्या होगी दांडी गुल? तो क्या चाहिए? जे के पब्लिक को चाहिए सिक्सर, मनी गुरु के पब्लिक को चाहिए विकेट. तो क्या होगा? एक गेंद है बाकी. बॉल तयार आहेत. यावेळेचा बॉल जर आपण पाहायला गेलं सुरेख असा बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. चेंडू मात्र सुंदर आहे. एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली.
अतिशय सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळाली. बॉलिंग डिपार्टमेंट डेट ओव्हर साठी खूप चालक ठरले. 102 धावा झालेल्या आहेत जे जे स्पोर्ट्स संघाच्या 8 षटकामध्ये आणि टार्गेट असणार आहे 103 धावेचं. मॅच मध्ये आपण जर पाहिली गेली ज्या मॅच मध्ये सुंदर असा खेळ कुणाल पवार 63 धावा जोडल्या, सतनाम 11 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या, तर विशाल रोटेनं 3 विकेट काढल्या. त्याची मॅजिक ओव्हर मात्र बघायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा हिंदू प्रीमियर लीग 2025 आणि कॉमेंट्री वास मध्ये जशी मॅच चालू तसं आपण सेकंड इनिंगला ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ जळगाव मिस्टर पद्माकर पाटील उर्फ पॅडी दादा.
आणि मणिगुरु संघाचे कर्णधार कैलास पाटील असतील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असतील सचिन पटेल. 103 धावांचं लक्ष्य. सामना नक्की चुरशीचा होईल. फलंदाज तयार, गोलंदाज तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. फुलटॉस चेंडू आणि चौकार. चौकाराने कैलास पाटील आपलं खातं उघडतायत. चांगली सुरुवात. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला प्रॉपर ट्रीटमेंट या ठिकाणी दिलेली आहे. यावेळी चांगला चेंडू, परंतु थोडीशी लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलेला आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थात 1 धाव अवांतर. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळते. सहा धावा झालेल्या आहेत. गौरव यांनी चेंडू वाढवलेला होता. 6 धावा 2 चेंडू. सतनाम यांचा पुढचा चेंडू. शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. डावखुरे फलंदाज सचिन पटेल स्ट्राईकला. आपण बघत आहात जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीग. अभूतपूर्व पहिले पर्व. फुलटॉस चेंडू, बॅटची कड, डॉट बॉल. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर अर्थात स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी सर. यावेळेस झेल सुटलेला आहे. अवघड होता, परंतु एक संधी होती. हात तर लागलेला होता. सचिन पटेल खातं उघडतायत. पुन्हा एकदा सतनाम सिंग बावरी. फटका हवेत आणि संदेश सुरवाडे यांनी झेल टिपलेला आहे. कैलास पाटील कॉट, संदेश बोल्ड, सतनाम. मणिगुरु संघाला पहिला मोठा झटका. भरोशाचा कैलास पाटील आता तंबूत परततोय. तेजस नवीन फलंदाज मैदानात. या स्पर्धेचे सहप्रायोजक डिटेलिंग स्ट्रीट, टेक प्राइड इन युअर राईड. पियुष भाऊ बेदमुथा आणि ऋषभ दुसाने. चांगला चेंडू, डॉट बॉल. पहिलं षटक संपलेलं आहे. सतनाम सिंग बावरी यांनी 7 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. रोहित पारधी
शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी एंडकडून गोलंदाजीला आलेले आणि स्ट्राईकला असतील सचिन. नॉन स्ट्राईकला असतील तेजस पाटील. अप्सरा आईस्क्रीम बॅटिंग एंडकडून फलंदाजी करताना सचिन, डावखोर फलंदाज. ओ या ठिकाणी कॉटन बॉलची एक संधी, परंतु वेगवान फटका होता. चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू, चांगला प्रयत्न होता रोहितचा. पुन्हा एकदा रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चौकार मिळतोय का? नक्कीच मिळेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 11 धावा, 1 गडी बाद. बाद होणार एक मात्र फलंदाज आहेत कैलास पाटील, कॉट संदेश सुरवाडे, बोल्ड सतनाम सिंग बावरी. सरदार पहिल्या षटकात असरदार दिसलेले आहेत. ओ हो हो हो, अक्रॉस द लाईन, चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमारेषा पार, डीप स्कोअर लेग कडे. सरळ समालोचन कक्षात चेंडू आलेला आहे. पहिला षटकार सचिन पटेल यांच्या बॅटमधून आलेला आहे. रोहित पारधी आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू आणि या पुन्हा एकदा एक संधी होती आणि या ठिकाणी मात्र संधी हुकलेली आहे. अवघड होती. 18 धावा, 1 गडी बाद. रोहित पारधी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्ट्राईकला असतील तेजस पाटील. हो यावेळेस जोरदार अपील. असं वाटलं होतं की अपील हाफ हार्टेड आहे, परंतु आत्मविश्वास होता सूरज पाटीलला. तेजस पाटील, कॉट सूरज पाटील, बोल्ड रोहित पारधी. आणि आत्ताच एक मोठी मानाची स्पर्धा पार पडलेली आहे सीझन बॉल क्रिकेटची. अनुभूती मैदानावर रोहित पारधी जे स्पोर्ट्स या संघाकडून खेळत होते. किरण दहाड चषक हे स्पर्धेचं नाव होतं आणि कर्णधारपद सुद्धा रोहित यांनी भूषवलेलं होतं. ती स्पर्धा तर जिंकलीच, सोबतच आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्यांना मालिका वीर म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं. वेल्डन रोहित. आणि जे स्पोर्ट्स या संघाला समर्थन देण्यासाठी खास प्रवीण इंगोले
अर्थात गोलू यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. एक उत्कृष्ट पंच प्रवीण इंगोले. 18 धावा 2 गडी बाद. सतनाम सिंग बावरी शक्ती पॉलिमर्स गोलंदाजी यांकडून. ऑन साइडला व्हॅकंट एरिया आहे. वाईडिश लॉंगॉनकडे चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय 1 बाउन्स. चौकार. 22 धावा 2 गडी बाद. ओ यावेळेस शॉट सिलेक्शन वर लक्ष द्यावं लागेल. चेंडू तितकासा शॉट नव्हता. उमेर शेख आत्ताच याच मैदानावर काही दिवसात एक स्पर्धा जाहीर होणार आहे, जाहीर झालेली आहे. एजीएम चषक. यावेळेस मात्र चेंडूला हवाई सफरीवर पाठवलेला आहे. ओरपीच चेंडू आणि चेंडूला टोलवलेलं आहे सीमा रेषा पार. षटकार. मिर्झा सर आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. फॉरेनचा टूर चांगलाच गाजवलेला आहे आपण. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफरीवर चेंडूला पाठवलेला आहे. स्लॉट मधला चेंडू. ओव्हरपिच चेंडू आणि सचिन पटेल अशा चेंडूंना सोडणार नाहीये. मिळतोय षटकार. 6 धावा 34 धावा 2 गडी बाद. गवळी प्रीमियर लीग दुसरे पर्व 5, 6, 7 डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. तर नक्कीच श्रीकृष्ण गवळी समाजाचा हा जबरदस्त रोमांच आपण बघायला विसरू नका. लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीवर तो बघायला मिळेल आपल्याला. पस्तीस धावा. मोहन चौधरी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात दाखल झालेले. 3 षटकांची समाप्ती. 35 धावा 2 गडी बाद. सचिन पटेल 11 चेंडू 29 धावा. तर मणिगुरु या संघाची धावसंख्या 3 षटकांची समाप्ती. 35 धावा 2 गडी बाद. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव 36 धावा. सूरज पाटील गोलंदाजीला आलेले. यावेळेस कुठेतरी चेंडूची गती ओळखण्यात फलंदाज चुकी करतोय. पुन्हा एकदा सूरज आपल्या गोलंदाजी मार्कवर. शहबाज सर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. (36) लॉस ऑफ 2.
चला लेग ट्रॅपचा हा नो बॉल. एक अवांतर धाव. पंचांचा पंख फिरलाय तर उघडा डोळे आणि बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेस संदेश सुरवाडे अतिशय उत्कृष्ट दर्जेदार क्षेत्ररक्षण. चला फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकलेले नाहीयेत संदेश, परंतु कुठेतरी ती कसर उणीव भरून काढण्याचा प्रयत्न असेल आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. ऑन साइडला काउस कॉर्नरकडे लॉंग ऑन वरून वाईडिश लॉंग ऑन कडे धावत आहेत संदेश. चेंडू अडवत आहेत. षटक संपत आहे. 4 षटकांची समाप्ती. 39 धावा. या षटकात 4 धावा किफायती मारा केलेला आहे सूरजने. चार षटकांची समाप्ती. 39 धावा. 2 गडी बाद. हिंदू प्रीमियर लीग पहिले पर्व अभूतपूर्व. सूरज पाटील यांनी आपल्या पहिल्या षटकात 4 धावा दिलेल्या आहेत आणि आता गोलंदाजीला आलेले आहेत मिलिंद सपकाळे, डावखुरे गोलंदाज. आणि पहिल्या चेंडूवर मिलिंद सपकाळे यांनी विकेट मिळवलेली आहे. मोहन चौधरी कॉट कुणाल पवार बोल्ड मिलिंद सपकाळे. अमोल भाऊ धांडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकोणचाळीस धावा 3 गडी बाद. मिलिंद सपकाळे पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवलेली आहे. मयूर काकडे अर्थात MK यांच्यावर लक्ष असेल. एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज. यावेळेस खराब चेंडू फुलटॉस गॅप मध्ये टोलवलेला आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि अपील मात्र जोरदार होते. गौरव वारुळे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे आपल्यासोबत या सामन्याचा आनंद घेताना. रोहित पारधी झेल सुटलेला आहे. आणि सचिन पटेल सारख्या घातक फलंदाजाला आपण जीवनदान देऊ शकत नाही.
मिलिंद सपकाळे. हो, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय मिलिंद. 41 लॉस ऑफ 3. 5वं षटक सुरू आहे. 10 षटकांचा सामना. मिलिंद सपकाळे 2 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. मयूर काकडे यांचे बंधू विकास काकडे, मनपूर्वक स्वागत विकास. 41 लॉस ऑफ 3. षटकातला शेवटचा चेंडू असेल. समोर असतील MK अर्थात मयूर. चांगला फटका. ओ, या ठिकाणी कुठेतरी हा चेंडू थांबला पाहिजे होता. खराब क्षेत्ररक्षण. स्वतः कर्णधार सूरज पाटील, ज्या ठिकाणी केवळ 1 धाव होती, कर्णधाराच्या चुकीमुळे चौकार मिळालेला आहे. मोरया होजेरी, चारुदत्त नन्नवरे संचालक, त्यांच्या होर्डिंगला जाऊन लागलेला हा चौकार. 5 षटकांची समाप्ती. मणिगुरू 45 धावा, 3 गडी बाद. जितेंद्र जवळकर यांचा संघ असेल JJ स्पोर्ट्स, तर राहुल पाटील यांचा संघ असेल मणिगुरू. तीस चेंडू आणि 58 ची आवश्यकता. 11.60 सरासरीने धावा कराव्या लागतील. आणि सतनाम सिंग बावरी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. सूरज पाटील यांनी विकेट घेतलेली आहे. सचिन पटेल कॉट सूरज, माफ करा, कॉट सतनाम, बोल्ड सूरज. 45 धावा, 4 गडी बाद. 31 धावांची खेळी संपुष्टात आणलेली आहे. एका सेट फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. सतनाम सिंग बावरी चांगला झेल टिपताना आणि आता मैदानात जात आहे. चला, मॅन फ्रॉम मोरगाव प्रणय पाटील आता मैदानात आलेले आहेत. 6वं षटक सुरू आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. 45 धावा.
सरदार यांचा असरदार झेल सतनाम सिंग बावरी एका मोठ्या फलंदाजाला तंबूत परतवलेलं आहे. पुन्हा एकदा सूरज. ओ हो 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 हो, चेंडू उंच 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 आणि सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार आणि या षटकाराने आता अर्धशतक फलकावर लागतंय. 51 धावा झालेले आहेत. झेन चॅलेंजर्स या संघाचे संचालक सरोश शेख आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा कर्णधार सुद्धा आपण बघितला असेल आज. आसिफ देशमुख, अर्शद मयूर खान, शहबाज पिंजारी, मिर्झा बंधू, शाहरुख लाली, PSI मिस्टर मुस्तफा मिर्झा. सहा षटकांची समाप्ती, 56 धावा, 4 गडी बाद. अक्षय पिंपळे आता गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रणय पाटील यांनी 5 चेंडूत 11 धावा केलेल्या आहेत. 24 चेंडू 47 ची आवश्यकता. अजूनही हा सामना कुठेही फिरू शकतो. छप्पन्न धावा, 4 गडी बाद. 24 चेंडू 47 ची गरज. सचिन सपकाळे एक मोठा करंडक होणार आहे लंका क्रिकेट क्लबचा. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असेल. 5, 6, 7 गवळी प्रीमियर लीगचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल. ही टुर्नामेंट संपल्यावर आपल्याला श्री क्रिकेट क्लब आयोजित प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धा बघायला मिळेल. वाईडची मागणी जरूर करतायत अक्षय पिंपळे. पहिला चेंडू निर्धाव डॉट बॉल. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
हो, यावेळेस चेंडू शरीरावर आदळलेला आहे. एक धाव घेतील. पंचांच्या निर्णयाची वाट बघूया. लेग बाईचा इशारा आलेला आहे. एकसष्ट धावा, 20 चेंडू 42 ची आवश्यकता. अक्षय पिंपळे आपल्या गोलंदाजी मार्कवर. जसप्रीत बुमराह यांच्यासारखी गोलंदाजाची शैली. मयूर काकडे स्ट्राईकला असतील. डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने ड्राईव्ह केलेला आहे. दुसरी धाव बघा. संदेश अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव आपण घेऊ शकत नाही. पुन्हा एकदा अवांतर धाव लेगबाईज. 62 धावा. त्यानंतर लेगबाईजची एक धाव. धावसंख्या 63. 7 षटकांची समाप्ती. 63 धावा 4 गडी बाद. अक्षय पिंपळे यांनी किफायती मारा केलेला आहे. 5 धावा दिलेल्या आहेत. 18 चेंडू 40 ची आवश्यकता. .33 च्या सरासरीने धावा हव्या असतील. मिलिंद सपकाळे आडव्या बॅटने खेळलेला फटका. काऊस कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण. गणेश राठोड हा चेंडू अडवत आहेत. मोहाडी सारख्या ग्रामीण भागातून येणारा हा खेळाडू एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. 63 धावा 4 गडी बाद. मिलिंद सपकाळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील. ओ, फटका फसलाय. चेंडू हवेत. कुणालचा चांगला प्रयत्न. स्वतःला झोकून दिलेलं होतं. अतिशय उत्कृष्ट प्रयत्न होता. कुणाल पवार या हिंदू प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडा खेळाडू आहे कुणाल पवार. आणि त्याच्यावर जी किंमत त्याच्या संघाच्या संचालकांनी लावलेली आहे, तर कुठेतरी संधीचं सोनं झालेलं आहे. चांगला प्रयत्न होता कुणालचा. स्वतःला झोकून दिलेलं होतं. वाईडचा इशारा. अवांतर धाव.
आपण बघूया पुन्हा एकदा कुणालचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट प्रयत्न होता कुणाल पवारचा. मिलिंद गोलंदाजी मार्कवर, प्रणय पाटील समोर. वाईडची मागणी करतोय फलंदाज. चौदा 14.0 सरासरीने धावा कराव्या लागतील मणिगुरू संघाला. 15 चेंडू 36 ची गरज. प्रणय पाटील सामना करतील मिलिंदचा. फुलटॉस चेंडू, वेगवान चेंडू, डायरेक्ट हिटची आवश्यकता. अडुसष्ट धावा, 14 चेंडू 35 ची गरज. मिलिंद सपकाळे आपलं दुसरं षटक घेऊन आलेला आहे. गॅप मध्ये टोलवण्याचा प्रयत्न आणि एकविरा प्लायवूडच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा जबरदस्त चौकार मयूर काकडेच्या बॅटमधून येतोय. पुढे सरसावत मोठा फटका. वाईड यॉर्कर. यावेळेस रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वाईड पंचांनी दिलेला आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, हा नक्की वाईड आहे किंवा नाही. चला, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. वैध चेंडू, व्हॅलिड डिलिव्हरी. दोन षटकात मिलिंद सपकाळे यांनी 15 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. मणिगुरू संघाची धावसंख्या 72 धावा, 8 षटकांची समाप्ती.
12 चेंडू 15.50 सरासरीने 31 ची आवश्यकता. अक्षय पिंपळेचं हे निर्णायक षटक असेल. एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट. लॉंग ऑनला संदेश सुरवाळे, लॉंग ऑफ आणि एक बॅकवर्ड पॉइंट सतनाम सिंग बावरी. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव. 11 चेंडू 30 ची गरज. अक्षय पिंपळे यांनी पहिलं षटक किफायती टाकलेलं होतं. फटका अतिशय उत्कृष्ट, संपर्क चांगला, चेंडू जातोय सीमा रेषा पार. मयूर काकड्याच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. उत्कृष्ट फलंदाजी करावीच लागणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल. कुणाल पवार यष्टीरक्षण करतायत. आपल्या गोलंदाजी मार्कवर अक्षय पिंपळे, स्ट्राईकला असतील मयूर. ऑन साइडला चांगला फटका. ओ, यावेळेस चेंडू फिरून गेलेला होता. क्षेत्ररक्षकाची काहीही चुकी नाहीये. अनइव्हन बाउन्स आणि हा चौकार. वेलकम बाउंड्री फॉर टीम मणिगुरू. त्र्याऐंशी धावा. यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल. आठ चेंडू 20 ची गरज. मयूर काकडे 11 चेंडू 21, 14 चेंडू 17 प्रणय पाटील, अक्षय पिंपळे, चंदन भाऊ कोल्हे, डॉक्टर मनीष चौधरी, रोहन पाटील, चारुदत्त नन्नवरे, जळगाव नगरीचे लाडके आमदार राजू मामा भोळे, सोबतच विनोद भाऊ चौधरी. बुद्ध्यात टाकलेला चेंडू खोदून काढलेला आहे. साइड स्क्रीन कडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 वेगवान धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आनंद भाऊ कदम, अमृतसरी हवेली, हर्षल इंगळे, मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तो मोठा फटका आलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. या सुपर 6 चे प्रायोजक अमृतसरी हवेली. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला संपूर्ण ताकदीने टोलवलेलं आहे ते सीमारेषा पार. षटकार. 91 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू, 12 ची आवश्यकता.
कुणाल पवार ज्यांनी फलंदाजी करताना आपल्या संघाला संकटातून सावरलं होतं आणि आता गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतात का? शेवटचे 6 निर्णायक चेंडू. कुणाल पवार स्ट्राईक गोलंदाजीला, स्ट्राईकला असतील प्रणय पाटील. 6 चेंडू 12ची आवश्यकता. ओ, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, चतुराई दाखवलेली होती कुणालने. 5 चेंडू 11ची गरज. पुन्हा एकदा कुणाल पवार. यावेळेस फलंदाज असतील मयूर. घणाघाती फटका, मिड विकेट, सीमारेषा पार. चेंडूने घेतली आहे गगन भरारी, चेंडू जातोय सीमारेषा फरारी. 98 धावा झालेल्या आहेत. अतिशय ताकदीने फलंदाजी करतोय, ताकदवान फटके लगावतोय मयूर काकडे. आणि आता कुठेतरी प्रेशर असेल गोलंदाजावर. 4 चेंडू 5ची आवश्यकता. फटका फसलाय. प्रणय पाटील धावबाद झालेले. देवेंद्र लासूरकर नवीन फलंदाज. प्रणय पाटील धावबाद झालेले. शतकाच्या उंबरठ्यावर टीम मणिगुरू. 99 लॉस ऑफ 5. 3 चेंडू 4ची आवश्यकता. कुणाल पवार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोर असतील मयूर काकडे. 15 चेंडू 36 धावा काढून खेळत आहेत. वाईडचा इशारा. आणि माझ्या मते ही जी अपील होती ही फक्त थोडस लक्ष विचलित करण्यासाठी होती. वाईड वाचवण्यासाठी ही अपील होती. 100 धावा या अवांतर धावेने पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस फंबलिंग आणि 2 धावा. संदेश सुरवाडे यांच्याकडून फंबलिंग झालेली आहे. 2 चेंडू 1 धाव. चला, जे जे स्पोर्टच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की जितेंद्र जवळकर यांनी जर गोलंदाजी टाकली असती तर निर्णय काही वेगळा असू शकला असता. विक्रांत पाटील असं म्हणतायत. आणि हा सामना मणिगुरू संघाने जिंकलेला आहे. वेल्डन टीम मणिगुरू, वेल्डन कैलास पाटील.
2 षटकात 1 निर्धाव षटक टाकलेलं होतं पवनने. 2 धावा देत 3 गडी बाद केलेले होते. सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे पवन पाटील. इंद्रजीत अंबिकर यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार पवनला देणार आहोत. पवन, इंद्रजीत अंबिकर यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देणार आहोत. सोया चाप बार या स्पर्धेचे प्रेझेंटेशन पार्टनर. कैलास कैलास प्लीज, वेळ कमी आहे. पवन पवन चला, पवन वायू वगैरे यायचंय.